आजच्या या 11व्या योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व योग करणाऱ्या लोकांना शुभेच्छा देतो. योगाचं महत्त्व भारत देशामध्ये ऋषीमुनींच्या काळापासून आहे. महर्षी पतंजली असतील, महर्षी वाल्मिकी असतील, महर्षी संदीपनी असतील, यांच्या आश्रमामध्ये जे राजांची मुलं शिक्षणासाठी येत असत त्यांच्यासाठी ती योग शिकवत असत. योगा भारतीयांचा फार जुना व्यायामाचा प्रकार आहे आणि अलीकडच्या काळात मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर योगाचं महत्त्व संपूर्ण जगभर त्यांनी पसरवलेलं आहे आणि योगाचे फायदे लोकांच्या लक्षात येतात. मोदीजी सांगतात आणि आपणही जर योगा करायला लागलो तर 4 महिन्यानंतर आपल्यालासुद्धा बरं वाटतं. तर मी या प्रसंगी सर्व आपल्या भागातील लोकांना विनंती करतो, मग ते शेती व्यवसायात असोत किंवा नोकरीवाले असोत, विद्यार्थी असोत किंवा काहीच काम न करता घरी पेन्शनर्स असोत, या सर्वांनी योगा करावा आणि आपलं 10 वर्षाचं आयुष्य वाढवून घ्यावं ही गॅरंटी आहे. जो योगा करील सातत्याने त्याला औषधं कमी लागतील, त्याला दवाखान्यात जावं लागणार नाही आणि त्याचं आयुष्य कमीत कमी 10 वर्षांनी वाढेल असं मला वाटतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींचं आयुष्य 200-200 वर्ष होतं, कारण त्यांचा आहार विहार चांगला होता आणि दररोज ते योगा करत असत. तर आतासुद्धा सर्वांनी योगा करावे आणि मोदीजींनी 21 जून हा योगा दिन जाहीर केल्यापासून जगभर योगा केला जातो. भारतातले किमान 25,000 योगा टीचर जगभरातल्या लोकांना योगा शिकवत आहेत. लोकांना जॉब पण मिळालेला आहे आणि आता कोणत्या जाती धर्माचे लोक असोत, नागरिक असोत, ते योगा करतात कारण योगाचे फायदे खूप आहेत. मी या प्रसंगी मोदींचे आभार मानतो आणि योगा करणाऱ्यांचे, योगा टीचरांचे आभार मानतो. त्यांनी चांगल्या प्रकारचे सर्व लोकांना मार्गदर्शन करावं, योगाच्या क्लासला येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि सर्वांनी योगा करावा. धन्यवाद.